नमस्कार. आज आहे चंपाषष्ठी आणि त्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत अननसचा शिरा आणि तोही अननसाशिवाय. तर शिरा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, 1 वाटीपेक्षा थोडी कमी साखर, पायनॅपलचा इसेन्स, त्यानंतर केसरी रंग, काजू, बदाम, चारोळ्या, थोडं खोबरं, विलायची आणि जायफळची पूड आणि साजूक तूप. पहिले थोड्या तुपात आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे हलकेसे याच्यात काय करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. त्यामध्ये काजू, बदाम आणि चारोळ्या वर परतवल्यानंतर आपण यांना काढून घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये छानपैकी रवा भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी रवा. अशा पद्धतीने आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. एकसारखा हात आपल्याला चालवावा लागणार आहे, कारण की कढई ही गरम झालेली असताना रवा हा पटकन करपतो. त्याच्यामुळे कंटिन्युअसली याला आपल्याला हलवत आहे. तुम्ही बघू शकता की आपला रवा इथे छान असा भाजला गेला आहे. थोडासा हलकासा त्याला वास यायला सुरुवात होते खरपूस असं भाजला गेल्यानंतर. याच वेळेस पहिले आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणीमुळे हा रवा छान फुलतो. आता पाणी टाकून झाल्यानंतर याला छानपैकी मिक्स केल्यानंतर पाणी यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही साखर करू शकता. साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून साखरेला पण पाणी सुटेल. छानपैकी याला एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला नंतर घालायचं आहे गरम दूध. तर इथे मी फूड कलर घेतले, थोडं पाणी आणि थोडं दुधात मी त्याला मिक्स करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला जो पायनॅपल इसेन्स आहे, जो आपण केकमध्ये पण वापरतो, तो आपल्याला याच्यामध्ये साधारण फक्त 1 ते 2 ड्रॉप फक्त यात टाकून घ्यायचे. त्यानंतर याला छान एकजीव केल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यात थोडंसं खोबरं घालायचं आहे आणि याला छानपैकी पुन्हा एकत्र करून जे आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले होते तेही आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे. ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर याला छानपैकी एकजीव करायचं. सगळीकडे तो फूड कलर हा एकसारखा लागला पाहिजे शिऱ्याला. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे विलायची आणि जायफळची पूड. ही सगळ्यात शेवटीच घालायची, कारण की त्याचा स्वाद हा खूप छान उतरतो. विलायची आणि जायफळची पूड घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला छानपैकी याला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि इथे तयार झालेला आहे पहा आपला गरमागरम असा अननसचा शिरा, आणि तोही बिना अननसाशिवाय. चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईबही करा. तर तुम्ही बघू शकता इथे तयार झाला आहे आपला नैवेद्य दाखवण्यासाठी अननसचा शिरा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.